भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिचा आज लग्न सोहळा होणार आहे आणि या लग्न सोहळ्याची तयारी ती पूर्ण झालेली आहे। आपल्याला पाहायला मिळते सांगलीवाडीमध्ये जे स्मृतीचं या ठिकाणी फार्म हाऊस आहे याच ठिकाणी ही सगळी तयारी आहे ती झालेली आहे आणि साधारण 2 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी व्हीआयपी मूवमेंट आहे ती सुरू होईल। संपूर्ण तयारी झालेली गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी हळदी असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला संघातील खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। आपल्यासोबत कुलदीप आहे। कुलदीप, या ठिकाणी कार्यक्रम कधी साधारण सुरू होईल आणि कोण कोण येणं या ठिकाणी अपेक्षित आहे? स्मृती मानधनाचे मैत्रिणी म्हणजे अगदी भारतीय महिला संघातील खेळाडू जे आहेत त्या 2 दिवसापासून सांगलीमध्ये वास्तव्यास आहेत। त्यामध्ये 3-4 जे आपण नावं 2-3 दिवसापासून पाहतोय। त्या व्यतिरिक्त काही संगीत क्षेत्रातील आणि आणखी क्रीडा क्षेत्रातील काही नावं समजत आहेत। राजकीय क्षेत्रातील काही जणांची नावं समोर येत आहेत। मात्र निश्चित असं दौरे निश्चित अशी नावं अद्यापही पोलीस खात्याकडूनही निश्चित झालेली नाही की नेमका दौरा कोण येणार आहे लग्नाच्या निमित्तानं। मात्र या एकूण राजकीय, सामाजिक, क्रीडा, संगीत या क्षेत्रातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती आहे। आता जी माहिती सकाळच्या सत्रामध्ये समजते की जवळपास 150 लोकांच्या मध्येच हा विवाह स्वीकारला जाईल। यामध्ये एक हाताला बँड असेल। या गेटवरून जाताना आपण जे पाहतोय किंग बाउन्सरची टीम मागील 2 दिवसापासून या ठिकाणी काम करते आणि हाताला जे स्कॅनिंग आहे ते स्कॅनिंग करूनच त्या 150 लोकांना ही टीम, हे बाउन्सर टीम प्रवेश देईल अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि हा जो रोड आहे जो समडोळी आणि कवठीफिराण या भागात जातो, साधारण दुपारच्या नंतर या मार्गावरची वाहतूक बंद केली जाईल असं या सध्याचं इथलं नियोजन आहे। जय शहा येणार आहेत अशा पद्धतीची एक माहिती आहे, नेमकं खरं आहे किंवा काय? काल याबाबत सांगलीमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती की येतील अशी शक्यता आहे, चर्चा आहे। मात्र आज सकाळी तरी त्याबाबत कुठलाही दुजोरा त्यांच्याकडून पोलीस खात्याकडून मिळत नाहीये। मात्र व्हीआयपी लोक उपस्थित राहतील असं सांगितलं जातं आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी कालपासूनच सुरक्षेचा व्यवस्थेचा आढावा या ठिकाणचा घेतलेला आहे। मुख्य सोहळा आहे तो किती वाजता या ठिकाणी असेल? साधारणतः 2 वाजल्यानंतर पासून व्हीआयपी जे लोक आहेत म्हणजे यामध्ये सगळे खेळाडू वगैरे अन्य जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात होतील असं सांगितलं गेलंय आणि 4 ते 6 या 2 तासामध्ये मुख्य जो कार्यक्रम आहे तो सुरुवात होईल असं या ठिकाणी सध्या समजतंय। तर आपण बघितले की साधारण 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत हा मुख्य लग्न सोहळा आहे तो असणार आहे आणि क्रीडा क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील फक्त 150 लोकांनाच, मान्यवरांनाच या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्येच हा संपूर्ण विवाह सोहळा आहे तो संपन्न होणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।